गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण नागरिकशास्त्रातला तिसरा धडा केंद्रीय कार्यकारी मंडळ याचा अभ्यास करणार आहोत. मागील पाठात आपण केंद्रीय पातळीवरील कायदे मंडळाचा म्हणजेच संसदीय रचना आणि कार्यपद्धती समजून घेतली. आता या पाठामध्ये आपण केंद्रीय कार्यकारी मंडळाचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आपला पहिला पॉइंट आहे संघ शासनाची रचना. आता संघ शासन या ठिकाणी बघा, तुम्हाला पान नंबर 75 वर हा तक्ता दिला आहे की संघ शासन याच्यामध्ये राष्ट्रपती म्हणजे संविधानात्मक प्रमुख असणारा राष्ट्रपती आणि त्याचे दोन प्रकार पडले आहेत. एक आहे कायदे मंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ. आता कायदे मंडळामध्ये उपप्रकार पडले आहेत लोकसभा आणि राज्यसभा, हे कायदे मंडळामध्ये येतं. आणि कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ येतं. बघा, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ मागच्या पाठामध्ये आपण याचा अभ्यास केला आहे. याच्यामध्ये फरक काय आहे, कायदे मंडळामध्ये लोकसभा राज्यसभा येते आणि कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ येत असतं. तसेच बघा, आपल्याला पुढचा पॉइंट दिला आहे राष्ट्रपती. तर राष्ट्रपती तर हा काय आहे, सर्वोच्च प्रमुख आहे. राष्ट्रपती काय आहे, सर्वोच्च प्रमुख आहे. आता यामध्ये बघा, भारताचे राष्ट्रपती हे भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. आता भारताचा जो कोणी राष्ट्रपती आहे तो राष्ट्रपती काय करत असतो, भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व तो पूर्ण करत असतो. प्रजासत्ताकाचं काय करत असतो, प्रतिनिधित्व तो पूर्ण करत असतो. ती त्याच्यावर एक काय केलेली असते, कामाची जबाबदारी दिलेली असते, तो काय करत असतो, पार पाडत असतो. आता जे भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाने राष्ट्रपतींना देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता दिलेली असते. आपल्या भारतामध्ये जे संविधान आहे त्या संविधानाने काय केलं असतं, जो कोणी राष्ट्रपती पदावर काम करत आहे त्या राष्ट्रपतीला काय केलं जातं, देशाचा जो काही संपूर्ण कामकाज आहे, देशाचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तर त्या देशाची संपूर्ण सत्ता या राष्ट्रपतींवर दिलेली असते. आणि या राष्ट्रपती पदावर जो कोणी काम करत आहे तर तो देशातील सर्वोच्च त्याचं पद असतं आणि त्याच्यावर जी काही कामाची जबाबदारी दिली आहे तर तो पूर्ण करत असतो. तसंच देशाचा संपूर्ण कारभार आहे तो राष्ट्रपतींच्या नावे चालतो. आता भारत देशाचा जो काही कारभार असतो तो कारभार जो कोणी राष्ट्रपती पदावर काम करत आहे त्याच्या नावाने तो चालत असतो. म्हणजे देशामध्ये काही सुधारणा करायच्या असतील मग त्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते आणि त्यातूनच देशामध्ये कोणत्या घटकामध्ये आपण सुधारणा करू शकेल याचा विचार करून राष्ट्रपती काय करत असतो, योग्य ते निर्णय घेऊन देशाच्या प्रगतीसाठी तो काय करत असतो, निर्णय घेऊन विकास करत असतो. तसेच प्रत्यक्षात मात्र प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ राजकारभार करते. आता जरी राष्ट्रपतीवर काय केलं आहे, कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि राष्ट्रपती हा मुख्य आहे, तरी त्याच्या ज्या हाताखालची जी कामं करणारी लोक म्हणजे प्रधानमंत्री आहे तसेच मंत्रिमंडळ आहे ते काय करतात, देशाचा जो काही राजकारभार आहे, राष्ट्रपतीनं जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर काम प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ करत असते. तसे राष्ट्रपती हा नामधारी संविधानात्मक प्रमुख असून तो प्रधानमंत्री हेच कार्यकारी प्रमुख असतात. राष्ट्रपती जरी मुख्य पदावर काम करत असला तरी त्यांनी जे निर्णय घेतले आहे त्या निर्णयावर काम कोण करतं, तर प्रधानमंत्री काम करत असतो. तसेच भारताचे जे संविधान आहे तर भारताच्या संविधानाचं रक्षण करणे हे काय आहे, ही राष्ट्रपतींची काय असते, मोठी जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीनुसार तो काय करतो, योग्य तो निर्णय घेऊन देशाचा विकास आणि प्रगती करत असतो. आता राष्ट्रपतींची निवड. आता राष्ट्रपतींची निवड प्रत्यक्ष जनतेकडून होत नाही. म्हणजे राष्ट्रपती पदावर ज्याची निवड करायची आहे ती जनतेकडून होत नाही. तर संसद, आपल्या भारत देशामध्ये जी संसद आहे आपण मागच्या पाठामध्ये शिकलो आहोत, तर संसदेच्या दोन्ही जी सभागृह आहे, जी लोकसभा
आणि राज्यसभा हे जे सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये जे सदस्य म्हणून काम करत आहेत ते सदस्य व राज्यांच्या विधानसभेचे जे सदस्य म्हणून काम करत असतात ते सदस्य, तर त्यांच्याकडून काय केले जातं, राष्ट्रपतींची निवड केली जाते. म्हणजे सभागृहामध्ये जे सदस्य काम करत असतात त्यांच्या मतानुसार, विचारानुसार राष्ट्रपतींची निवड केली जाते. तसेच संसदेचे आणि विधानसभेचे जे सदस्य आहेत या दोन्ही बाजूंचे सदस्य मिळून या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात. त्या गटाला काय म्हणतात, निर्वाचन मंडळ असे म्हणतात. की हे दोन्ही भागाचे आणि या दोन्ही भागामध्ये जे सदस्य काम करतात, संसदमध्ये जे सदस्य काम करतात आणि विधानसभामध्ये जे सदस्य काम करतात, हे दोन्ही गटाला काय म्हणतात, निर्वाचन मंडळ असे म्हणतात. आणि त्याद्वारे ते काय करतात, राष्ट्रपतींची निवड करतात. आता या ठिकाणी बघा पात्रतेच्या अटी आहेत, राष्ट्रपतींना पात्रतेच्या अटी आहेत. आता राष्ट्रपतीचा जो कार्यकाळ आहे, म्हणजे राष्ट्रपतीचा जो काही वेळ आहे तो 5 वर्षाचा आहे. आणि हा जो राष्ट्रपती पदावर काम करणार आहे, ज्या राष्ट्रपतीची आपण निवड करणार आहोत तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, म्हणजे भारतामध्ये तो राहणारा नागरिक असावा. आणि भारतामध्ये राहणारा तो नागरिक असेल तरच त्याची राष्ट्रपती पदावर त्याची निवड करण्यात येते. आता त्याच्या वयाची 35 पूर्ण, आता जो कोणी व्यक्ती राष्ट्रपती पदावर काम करण्यासाठी निवड करणार आहे तर त्या व्यक्तीची वय 35 वर्ष पूर्ण झालेली असावी. किती? 35 वर्ष पूर्ण झालेली असावी, तरच तो राष्ट्रपती पदावर त्याची निवड करण्यात येते. तसेच महाभियोग प्रक्रिया, आता राष्ट्रपतीचा कार्यकाल किती? 5 वर्षाचा असतो. तर 5 वर्ष राष्ट्रपती पदावर तो व्यक्ती काम करू शकतो. किती वर्ष? 5 वर्ष. आणि 5 वर्ष झाली की 5 वर्षानंतर नवीन राष्ट्रपती पदावर व्यक्तीची निवड करण्यात येते. आता बघा राष्ट्रपतीचे जर एखादं वर्तन किंवा वागणूक संविधानाचा भंग करणारा असेल, आता राष्ट्रपती पदावर जो काम करणारा व्यक्ती आहे त्याचं जर वर्तन किंवा त्याची जी वागणूक संविधानामध्ये भंग करणारी असेल तर त्यांना मुदतीपूर्वीच पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. आता जी भारतामध्ये जी संसद आहे ती संसद काय करते, त्या राष्ट्रपतीनं काही गैरवर्तन केलं किंवा चुकीचं तो वागला राष्ट्रपती, तर संसद काय करू शकते, तर त्याला राष्ट्रपती पदावरून ती काढू शकते. तसेच संसदेच्या एका सभागृहाचे महाभियोगाचा प्रस्ताव मांडल्यास दुसरे सभागृह त्या आरोपांची चौकशी करू शकते. संसदाने काय केलं, संसदाने एका सभागृहामध्ये जो महाभियोगाचा प्रस्ताव मांडलेला आहे, म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी किंवा देशाच्या विकासासाठी आपण बदल काय करू शकतो का, त्याचा जर प्रस्ताव संसदेने एका सभागृहामध्ये पुढे मांडला असेल तर दुसरं जे सभागृह आहे तर त्याची चौकशी करू शकते. म्हणजे दोन्ही सभागृह आहे ते विशेष बहुमताने राष्ट्रपती ची निवड करू शकते. म्हणजे ते जे 2 गट आहेत किंवा 2 सभागृह आहेत, म्हणजे लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, ते काय करू शकतात, त्यांच्या बहुमताने, त्यांच्या विचाराने, त्यांच्या मताने काय करू शकतात, राष्ट्रपतीची जर गैरवर्तणूक असेल तर त्याची ती चौकशी करू शकतील. आता राष्ट्रपतींची जी काही कामे व अधिकार आहेत, जी राष्ट्रपतींना जी काही कार्य म्हणजे कामे दिलेली असतात आणि त्याचे काय अधिकार असतात, तर कायदेविषयक अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. कायदेविषयक अधिकार, आता यामध्ये राष्ट्रपतींचा अधिकार काय आहे, तर संसदेचे अधिवेशन बोलावणे, म्हणजे भारताची जी संसद आहे त्या संसदेचं अधिवेशन म्हणजे सभा राष्ट्रपती भरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. तसेच अधिवेशन स्थगित करण्याचा पण अधिकार राष्ट्रपतींना आहे, म्हणजे जी सभा भरवली आहे ती मध्येच बंद पाडण्याचा बी अधिकार राष्ट्रपतींना असतो.
तसेच संसदेला संदेश पाठवणे, भारताची जी संसद आहे त्याला संदेश पाठवणे, तसेच लोकसभा मुदतीनंतर वा मुदतीपूर्वी बरखास्त करणे. आता जी लोकसभा तयार करण्यात आलेली आहे आणि जी मुदत दिलेली असते, म्हणजे जी वेळ दिलेली असते, त्या वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नंतर ती लोकसभा बंद पाडण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. तसेच दोन्ही सभागृहांची संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. जे दोन सभागृह आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, त्यांनी एक ठराव संमत केलेला आहे देशाच्या प्रगतीसाठी, मग त्याच्यावर सही किंवा स्वाक्षरी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. तसेच भारतीय संविधान आहे, भारताचं जे संविधान आहे त्या भारताच्या संविधानाचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी राष्ट्रपतीवर असते, तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे. तसेच कार्यकारी अधिकार. आता कार्यकारी अधिकारामध्ये राष्ट्रपतींना प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रधानमंत्र्यांची निवड करणे आणि मंत्रिमंडळाची स्थापना करणे याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. तसेच राज्यांचे राज्यपाल, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे जी मुख्य निवडणूक आहे ती, आणि अन्य महत्त्वाचे जे काही पदं आहेत तर त्या पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक करायची आहे तर त्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. तर राष्ट्रपती काय करतो, राज्याचे राज्यपाल या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची मदत घेऊन ते काय करत असतात, जे निवडणुका असतात त्या निवडणुकामध्ये जी महत्त्वाची पदं असतात त्या पदावर कोणता व्यक्ती काम करेल याची त्या व्यक्तींची निवड किंवा नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती करतात किंवा राष्ट्रपतींना तो अधिकार असतो. पुढे न्यायालयीन अधिकार. आता न्यायालयामध्ये जे काही अधिकार आहे तो बी त्यामध्ये पण राष्ट्रपतींना अधिकार काही दिलेले आहेत की सर्वोच्च व उच्च न्यायालय आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणारा न्यायाधीश, तसेच उच्च न्यायालयामध्ये काम करणारा न्यायाधीश पदावर जो कोणी न्यायाधीशाच्या पदावर काम करणारा जो कोणी न्यायाधीश व्यक्ती आहे त्याची निवड राष्ट्रपतींना करण्याचा अधिकार असतो. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जी शिक्षा ज्या व्यक्तीला दिली आहे ती शिक्षा कमी करणे किंवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. तसेच संरक्षणाविषयी अधिकार. आता तिन्ही सैन्यदलाचा प्रमुखाची नेमणूक करणे म्हणजे सैन्यदले, वायुदले, जलदले. तरी सैन्यदल आहे, वायुदल आहे, त्या दलामध्ये म्हणजे त्या दलांचा म्हणजे त्या सैनिकाच्या गटाचा मुख्य अधिकारी निवडण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींना असतो. तसेच युद्ध, आक्रमण व शांतता याबाबतचे जे काही निर्णय असतात म्हणजे युद्धाचे जे निर्णय आहे तो राष्ट्रपती घेत असतो. तसेच आणीबाणीविषयक अधिकार. आता देशामध्ये जे काही संकट आली आहेत म्हणजे संकटकालीन जी परिस्थिती निर्माण होत असते देशामध्ये, मग ती निर्माण झाल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी पुकारता येते. आणि आणीबाणीमध्ये 3 प्रकारची आणीबाणी राष्ट्रपती पुकारत असतो किंवा करत असतो. त्यामध्ये एक आहे राष्ट्रीय आणीबाणी आणि दुसरं आहे घटक राज्यातील आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट, आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी. तर जेव्हा आपल्या देशावर शत्रूंनी हल्ला केला किंवा युद्ध केलं मग त्यावेळेस कोणता योग्य निर्णय घेऊन त्या शत्रूंना कसं पळवून लावायचं किंवा त्या शत्रूची कसा सामना करायचा या संबंधीचे निर्णय राष्ट्रपती घेत असतो. आता पुढचं आहे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. आता याच्यामध्ये प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची निवड केली जाते. तर यामध्ये लोकसभेच्या ज्या काही निवडणुका होतात, लोकसभेमध्ये जे काही निवडणुका होतात तर त्या निवडणुकामध्ये ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळते म्हणजे जास्त मतं ज्या पक्षाला मिळतात त्याच्या नेत्याची प्रधानमंत्री म्हणून राष्ट्रपती निवड करतात. राष्ट्रपती काय करतो,
लोकसभेमध्ये निवडणुका घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये ज्या पक्षाला म्हणजे ज्या पक्षाकडनं जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला आहे आणि त्याला जनतेने बहुमत दिलं आहे म्हणजे जास्त वोटिंग केलं आहे, तर त्या व्यक्तीला काय केलं जातं, प्रधानमंत्री म्हणून निवडलं जातं. तो अधिकार राष्ट्रपतींकडे असतो. आता प्रधानमंत्री आपल्या विश्वासू व कार्यक्षम सहकाऱ्यांशी मंत्री म्हणून निवड करतात. आता जो प्रधानमंत्री पदावर काम करत आहे तो प्रधानमंत्री काय करतो की त्याच्या असा जवळचा व्यक्ती की त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकेल आणि त्याला एखादी कामाची जबाबदारी दिली की तो पूर्ण करू शकेल असा विश्वास असा व्यक्ती त्याची तो मंत्री म्हणून निवड करतो आणि त्यांना राष्ट्रपती मंत्रिमंडळाची शपथ देतात. म्हणजे प्रधानमंत्री काय करतो, विश्वासू असणारा एखादा व्यक्ती त्याला मंत्री म्हणून पदावर त्याची निवड प्रधानमंत्री करत असतो. नंतरनी मंत्रिपदी नेमलेली जी काही व्यक्ती आहे म्हणजे मंत्रिपदावर नेमलेली ती व्यक्ती आहे, ती व्यक्ती संसदेची सदस्य असणे आवश्यक असते. आता जी कोणी मंत्रिपदावर काम करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती संसदमध्ये सदस्य म्हणजे संसदमध्ये सहभागी असणारी व्यक्ती असायला पाहिजे, तरच ती मंत्रिपदावर काम करू शकेल. आता सदस्य नसल्यास त्यांनी 6 महिन्याच्या आत सदस्यत्व मिळवणे आवश्यक असते. आता विश्वासू आणि सहकारी असा मंत्रिपदावर प्रधानमंत्रीने एका व्यक्तीला निवड केली आहे आणि तो जर संसदेमध्ये सदस्य नसेल तर त्यांना 6 महिन्याच्या आत संसदेमध्ये सदस्य करणे म्हणजे संसदेमध्ये त्याला 6 महिन्याच्या आत सहभागी करणे आणि मग मंत्रिपदावर तो काम करू शकेल असं मंत्रिपद प्रधानमंत्री निवड करतो. तसेच प्रधानमंत्र्याची काही कार्ये आहेत म्हणजे प्रधानमंत्र्याची कामे आहेत. त्याची काय कामे आहेत की अनुभवी व कार्यक्षम सहकाऱ्यांची मंत्री म्हणून निवड करणे. तर प्रधानमंत्री काय करतो, अनुभवी आणि सतत कार्यक्षम असणारा असा सहकारी व्यक्ती म्हणून तो मंत्री म्हणून त्याची निवड करतो. तसेच खाते वाटप करणे. प्रधानमंत्री काय करतो, प्रधानमंत्री खाते वाटप करतो म्हणजे वेगवेगळी कामं वाटप करतो आणि कामं वाटप केलेल्या जी कामे वाटप केली आहे तिथं मेन व्यक्तीची निवड प्रधानमंत्री करतो. तसेच सर्व खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होतो आहे की नाही हे पाहणे हे काम प्रधानमंत्र्याचं आहे. जी खाते काढलेली आहेत आणि त्या जी खात्यांची निवड केली आहे किंवा खाते काढलेले आहेत आणि त्या खात्यामध्ये जी मुख्य प्रमुख अशी व्यक्ती निवडलेली आहे ती योग्य ती कामं करतायत का हे प्रधानमंत्र्यांनी पाहणं त्याचं ते काम आहे. नंतरनी मंत्रिमंडळाच्या बैठकाचे अध्यक्षपद प्रधानमंत्री स्वीकारत असतो. जेव्हा मंत्रिमंडळ बैठक भरवत असते, सभा भरवत असते त्यावेळेस जे अध्यक्षपद आहे अध्यक्षाचं पद आहे ते प्रधानमंत्री स्वीकारत असतो. तसेच मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करत असतो. मंत्रिमंडळाला प्रधानमंत्री सहकार्य मदत करत असतो. तसेच आपत्ती काळामध्ये म्हणजे आपल्या भारत देशामध्ये अचानक जर आपत्ती काळ आला म्हणजे मोठा महापूर आला किंवा मोठा दुष्काळ पडला किंवा मोठ्या प्रमाणात भूकंप झाला, असे जे काय आपत्ती काळ आला असेल किंवा आपत्ती आपल्या देशामध्ये निर्माण झाली असेल तर त्यामध्ये लोकांच्या हिताचा निर्णय प्रधानमंत्री घेत असतो, ते त्याचं काम आहे. नंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा कशी उंचावेल म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्या भारत देश कसा प्रगत आणि विकास आपल्या भारत देशाचा होईल याचा विचार आणि याचं काम प्रधानमंत्र्याकडं असतं. नंतरही तुम्हाला इथं दिलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, स्वाध्यायामध्ये याच्यावर प्रश्न विचारला आहे, जम्बो मंत्रिमंडळ. आता अनेकांना खुश करण्यासाठी मंत्रिमंडळात अनेकांचा समावेश करण्याकडे कल असतो. म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळात स्थापन
केले जातं, त्या मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर तिथे अनेक लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये जी सदस्य संख्या आहे ती प्रमाणापेक्षा जास्त होत असते. मंत्रिमंडळामध्ये जी काही सदस्य संख्या आहे ती काय होत असते, जास्त होत असते, आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा जो आकार आहे तो मोठा होत असतो. तर असे जे मंत्रिमंडळ आहे, तर अशा मंत्रिमंडळाला जम्बो मंत्रिमंडळ असे म्हटले जाते. आणि जे भारताचं संविधान आहे त्या संविधानामध्ये दुरुस्तीने मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्येवर नियंत्रण घातले जाते. आपल्या भारताचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये नोंद केली आहे, नमूद केलं आहे की जे आपण मंत्रिमंडळ स्थापन करतो ते मर्यादित असावं. तर अशा पद्धतीचं ते मंत्रिमंडळ मर्यादितनुसार म्हणजे थोड्या सदस्य संख्येमध्ये ते मंत्रिमंडळाची स्थापना केली जाते. तसेच लोकसभा आहे, लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त संख्या मंत्रिमंडळात असणार नाही असे बंधन घातले गेले आहे, असे बंधन संविधानामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे माहीत आहे का तुम्हाला जम्बो मंत्रिमंडळ, इथं तुम्हाला माहिती दिली आहे. पुढचं आहे मंत्रिमंडळाची कार्ये. आता कायदे निर्मिती म्हणजे कायदे निर्माण करणे, त्यासाठी कायद्यांचे प्रस्ताव तयार करणे आणि त्यावर चर्चा करणे, आणि ते जेव्हा बैठक किंवा सभा भरवण्यात येते त्यामध्ये ते नवीन कायदा काढला आहे आणि तो कसा लोकांच्या हिताचा आहे या संबंधीचं जी काही माहिती सांगितली जाते ते काम मंत्रिमंडळाकडे असतं. तसेच विविध विषयांबाबत जी धोरणे ठरवण्यात येतात ती जी आपल्या भारताची संसद आहे त्या संसदेकडून मंजूर करून घेण्याचं काम मंत्रिमंडळाकडं असतं. आणि जी निश्चित केलेली जी धोरणं आहेत म्हणजे जी ठरवलेली धोरणं आहेत ती कशी समाजामध्ये ती धोरणे कशी अवलंबली जाईल, म्हणजे लोक कसा त्याचा स्वीकार करतील या संबंधीचं जे काही काम आहे ते मंत्रिमंडळाकडं असतं. आता पुढे दिलाय संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते. आता चर्चा व विचारविनिमय. आता आपलं भारतातलं जी संसद आहे ती मंत्रिमंडळावर कसं नियंत्रण ठेवते. मग कायदे निर्मितीच्या काळामध्ये जेव्हा कायदा निर्माण केला जातो किंवा कायदा नवीन काढला जातो त्यावेळेस संसद काय करतं, संसदेमध्ये जे सदस्य म्हणून काम करतात ते मंत्रिमंडळाच्या धोरणातील जे काही त्रुटी आहेत किंवा जे काही चुका आहेत ते दाखवून देत असतात. नंतरनी त्यावर प्रश्न उत्तरे. आता अधिवेशन काळामध्ये जे भारतातलं जे संसद आहे ते सदस्य म्हणजे संसदमध्ये जे सदस्य म्हणून काम करत आहेत तसेच मंत्रिमंडळामध्ये जी लोक काम करत आहेत तर त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्यावर नियंत्रण संसद ठेवत असतं. तसे जे शासन आहे त्या शासनावर टीका करता निषेध करतात म्हणजे विरोध करतात किंवा त्याच्यावर चर्चा करतात. आणि संसदामध्ये जी सदस्य काम करत असतात त्या सदस्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं मंत्रिमंडळावर बंधनकारक असतं. म्हणजे भारतामधले जे संसद आहे ते संसद काय करतं, जे मंत्रिमंडळामध्ये जी काम करणारी लोक आहेत त्या लोकांवर काय करत असतात, त्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना ते जे काही वेगवेगळे प्रश्न विचारत असतात त्या प्रश्नांची उत्तरं मंत्रिमंडळातील लोकांना द्यावीच लागतात. अशा पद्धतीने संसद काय करतं, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवत असतं. नंतरनी आहे शून्य प्रहर. आता अधिवेशन काळामध्ये प्रश्नोत्तराच्या तासानंतर म्हणजे मंत्रिमंडळ संसद काय करतं, भारतातील संसद काय करतं, मंत्रिमंडळामध्ये जे काही लोक काम करतात ते कामाबद्दल ते प्रश्न विचारत असतात. ते प्रश्न विचारल्या झाल्यानंतर दुपारी 12 ते 1 म्हणजे दुपारी 12चा जो काळ आहे तो शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. आता या काळामध्ये सार्वजनिकदृष्ट्या हिताच्या विषयावर संसदेचे सदस्य प्रश्न विचारतात. म्हणजे
जे सार्वजनिकदृष्ट्या भारतमध्ये राहणारे जी लोक आहेत त्यांच्या हिताची जी काही हितावरून जी काही प्रश्न असतात ते संसदेमध्ये काम करणारे सदस्य प्रश्न विचारत असतात. पुढचा आहे अविश्वासाचा ठराव. आता जे भारतामधले जे संसद आहे आणि त्याच्यामध्ये जी काम करणारी व्यक्ती आहेत ती मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. ती काय करू शकतात की जे मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे त्यावर अविश्वासाचा ठराव ते मांडू शकतात. आणि ठराव संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. जरी मंत्रिमंडळ जे स्थापन केलं आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे आणि त्यातील जी काही पदावर काम करणारी लोक आहेत ती जर व्यवस्थित काम करत नसेल तर ते मंत्रिमंडळ त्या मंत्रिमंडळाला राजीनामा ते मंत्रिमंडळ त्यांना राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे जर मंत्रिमंडळावर अविश्वास वाटला तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. तसेच म्हणजेच आपल्याला इथं असं लक्षात येईल की आपलं जे संसद आहे भारत देशामधलं जे संसद आहे ते संसद काय करतं पूर्णतः मंत्रिमंडळावर काय करत असतं नियंत्रण ठेवत असतं. पूर्णतः काय करत असतं नियंत्रण ठेवत असतं की मंत्रिमंडळ जे काही काम करेल किंवा जे काही निर्णय घेईल त्यांच्यावर जी काही कामाची जबाबदारी असेल तर तो पूर्ण करतोय का, ते काम तो व्यवस्थित पूर्ण करतोय का मंत्रिमंडळ याच्यावर संसद काय करत असतं लक्ष ठेवून असतं. आणि जर मंत्रिमंडळ व्यवस्थित काम करत नसेल तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. अशा पद्धतीने संसद काय करतं मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. तर अशा पद्धतीने आपला हा पाठ तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ झालेला आहे. यामध्ये संघ शासनाची रचना दिली आहे, राष्ट्रपती दिले आहेत, राष्ट्रपतीची निवड कशी होते, राष्ट्रपतींची कामे काय आहेत, तसेच मंत्रिमंडळाची कामे काय आहेत, प्रधानमंत्र्याची कामे काय आहेत, जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे काय, तसेच मंत्रिमंडळाची कामे काय आहेत, तसेच संसद मंत्रिमंडळावर कसं नियंत्रण ठेवतं. तर याचे जो काय अभ्यास आहे या पाठामध्ये आपण पाहिलेला आहे. आता हा पाठ एकदा वाचून याचा स्वाध्याय लिहायचा आहे. आजच्या तासाला एवढंच. परत भेटू पुढच्या तासाला.